नमस्कार, मी विशाखा माळी तुमचे स्वागत करते यशस्वी शाळेच्या यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर आजचा आपला टॉपिक आहे महाराष्ट्रातील समाजसुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. तर ह्यापूर्वी पण आपण बरेच समाजसुधारक कव्हर केलेले आहेत की ज्याची आपण एक प्लेलिस्ट बनवलेली आहे की जे तुम्ही यशस्वी शाळेच्या चॅनलवर बघू शकतात. तर सेशन चालू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल. तर सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज आहे गुढीपाडवा. तर आपण व्हिडिओ चालू करू. न्यायमूर्ती महादेव रानडे यांच्याविषयी. त्यांचा जन्म 18 जानेवारी 1842, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र. मृत्यू 16 जानेवारी 1901 मध्ये. ते एक महत्त्वाचे महान समाजसुधारक, न्यायाधीश, अर्थतज्ञ आणि इतिहासकार होते. त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे जनक असे पण म्हटले जात. आता बघूया त्यांनी शिक्षण कुठून घेतलं व ते नोकरी कुठे करायचे. तर बघूया. शिक्षण एल्फिन्स्टन कॉलेज, मुंबई इथे त्यांनी घेतलं. पुढे मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. न्यायव्यवस्थेत प्रामाणिकपणा व उदारमतवादी विचारांसाठी पद्धती प्रसिद्ध ते होते. तर आपण बघूया त्यांचे सामाजिक कार्य कुठले कुठले आहे. तर समाजातील बालविवाह, जातीभेद आणि स्त्रियांची दुर्दशा याविरुद्ध त्यांनी कार्य केले. स्त्री शिक्षण आणि विधवा पुनर्विवाहाचा त्यांनी प्रचार केला. समाजसुधारणा, शांतमय व हळूहळू व्यवसायात असा त्यांचा विचार होता. पुढे बघूया त्यांची संस्था व त्यांनी कुठल्या चळवळी स्थापन केलेल्या आहे, चळवळीमध्ये भाग घेतलेला आहे ते बघूया. तर प्रार्थना समाज हे प्रार्थना समाजामध्ये ते एक प्रमुख कार्यकर्ते होते. पुणे सार्वजनिक सभाची स्थापनामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. इंडियन नॅशनल काँग्रेसच्या स्थापनेला विचारांना त्यांनी पाठिंबा दिला होता. सार्वजनिक सभा आणि समाजसुधार चळवळीमध्ये ते सक्रिय त्यांनी सहभाग घेतलेला होता. त्यांचे आर्थिक विचार बघूया का त्यांचे आर्थिक विचार कसे होते. तर भारताचा विकास उद्योग, शेती व व्यापार यांच्या प्रगतीवर अवलंबून आहे असे त्यांचे मत होते. सहकारी चळवळींचा त्यांनी भरभरून प्रचार केला. भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करून समाज सुधारणा सुचवल्या. त्यांनी आता कुठले ग्रंथ लिहिले त्याच्याविषयी आपण बघूया. तर राईज ऑफ द मराठा पॉवर हा त्यांचा ग्रंथ आहे. ॲसे ऑफ इंडियन इकॉनॉमिक्स आणि रिलिजियस अँड सोशल रिफॉर्म्स हे त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ आहे. वैशिष्ट्ये बघूया की काय वैशिष्ट्य त्यांचे होते. उदारमतवादी विचारसरणीचे ते होते. सामाजिक व आर्थिक सुधारणा यांचे ते समर्थन करायचे आणि अनेक समाजसुधारकांचा त्यांच्यावर प्रभाव होता. पुढे बघूया. जनरली एक्झाममध्ये कुठले मुद्द्यांवर क्वेश्चन विचारले जातात. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आधुनिक महाराष्ट्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जातात. तर न्यायमूर्ती रानडे. प्रार्थना समाजाचे प्रमुख नेते न्यायमूर्ती रानडे. स्त्री शिक्षण व विधवा पुनर्विवाहाचे समर्थक न्यायमूर्ती रानडे. पुणे सार्वजनिक सभामध्ये स्थापनेत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. तर न्यायमूर्ती रानडे यांची महत्त्वाची भूमिका होती. तर हे आपण आपल्या नोट्सच्या माध्यमातून न्यायमूर्ती रानडे यांच्याविषयी बघितलेलं आहे. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण शेअर करा आणि इंस्टाग्रामला आणि यशस्वी शाळेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.